लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये स्त्री प्रत्यय प्रकरण चालू आहे. त्यामध्ये आज सूत्र आहे वयसी प्रथमे. वयसी प्रथमे. विधी सूत्र आहे 4:1:20. वयसी सप्तमीचं एकवचन, प्रथमे सप्तमीचं एकवचन. ठीक. खाली अर्थ दिलाय प्रथम वयोवाचिनः अदंतात स्त्रियां गिप्स्यात्. बोला. प्रथम वयोवाचिनः अदंतात स्त्रियां गिप्स्यात्. ठीक. प्रथम वय, वय म्हणजे आयुष्य. कशाला म्हणतात वय? वय याची पण एक परिभाषा लिहून घ्या. प्राणीनाम कालकृता अवस्था विशेषः वयः. अवस्था विशेषः वयः. ठीक. प्राणीनाम कालकृत जी प्राण्यांची अवस्था विशेष त्याला म्हणतात काय? वय. त्याच्यामध्ये प्रथम वय, प्रथम आयु, लहानपण. तर प्रथम वय त्याचे वाचक, प्रथम वयाचा वाचक अदंत प्रातिपदिक असेल तर त्याला स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये गिप प्रत्यय होतो. झालं. सूत्राचा अर्थ लिहा. प्रथम वयाचा वाचक जो किंवा जे प्रथम वयाचं वाचक जे अदंत प्रातिपदिक त्याला स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये गिप प्रत्यय होतो. झालं. उदाहरण लिहा. कुमार. आता कुमार हा शब्द प्रथम वयाचा वाचक आहे. लहान मुलांना कुमार म्हणतात. तर कुमार अधिक गिप, वयसी प्रथमे सूत्राने गिप झाला. गिपचा राहतो ई. याची भम यस्येतीच्या. कुमारामध्ये रकारोत्तरवर्ती आकाराचा लोप, त्याच्यामध्ये ई जाईल, रूप बनलं कुमारी. गॅप प्रातिपदिकाच्या अधिकारामध्ये स्वादी प्रत्यय, सुवाला सुचरायला स, हल गॅभ्यो दीर्घा सुतीस्या प्रोक्तम हल, त्या सूचा लुक. झाला शब्द तयार कुमारी. छोटी कन्या. ठीक आहे जी. वेगवेगळ्या वयाला घेऊन वेगवेगळे नावं दिले शास्त्रकारांनी. 5 वर्षापर्यंत कुमारावस्था असते. 5 पासून 10 पर्यंत, 5 पूर्ण झाली, 6व्याला सुरुवात झाली, तिथपासून 10 पूर्ण होईपर्यंत पौगंड म्हणतात. काय म्हणायचं? पौगंड. आणि मग 10 संपले, 11व्या पासून तर 15 पूर्ण होईपर्यंत किशोरावस्था. आणि 15 पूर्ण झाल्यानंतर 16व्या पासून जे वय चालू होतं त्याला म्हणायचं यवन अवस्था. ठीक आहे. 16व्या पासून मग पुढे काय असेल 50-55, मग पुढे म्हातारपण. कुमारावस्था, पौगंडावस्था, किशोरावस्था, यवनावस्था. मुख्य 4 आहे. एक श्लोक आहे त्याच्याकरता. आहे का इथं? कुठे आहे? 7 का? हा.
कौमारं पंचमाब्धांतं पौगंडं दशमावधी कैशोरमा पंचदशात यवनं तु ततः पदम. दिले बघा. पंचम आब्धांतम 5 वर्ष पूर्ण होईपर्यंत कौमार म्हणजे कुमार. दशमावधी पौगंडम 10 पूर्ण होईपर्यंत पौगंड. त्याच्यानंतर पंचाशत 15 वर्ष पूर्ण होईपर्यंत 11 पासून पुढे किशोरावस्था. ततः परम यवनम त्याच्यानंतर यवनावस्था. ठीक आहे ना. चला जाऊ द्या. झालंय. पुढं जाऊया. पुढे सूत्र आहे द्विगोहो. द्विगोहो विधी सूत्र आहे 4-1-21. द्विगोहो पंचमीचं एकवचन दिलाय. अदंतात द्विगोहो गिप स्यात्. बोला. अनंतात द्विगोहो गिप स्यात्. ठीक आहे. तर या सूत्राचा अर्थ द्विगु अदंत अदंत द्विगु समासाच्या प्रातिपदिकाला स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये गीप प्रत्यय होतो. गीप प्रत्यय होतो. झालं बघा. द्विगु समास झालेला असला पाहिजे. द्विगु समासाचं प्रातिपदिक आहे आकारांत आहे. त्याला स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये गीप प्रत्यय होतो असं सांगितलं. उदाहरण दिलंय त्रिलोकी. ठीक आहे ना जी. तर त्रिलोकी मध्ये लिहा. मूळ शब्द आहे त्रिलोक. त्याचा बनवायचा आहे त्रिलोकी. त्रिलोकी म्हणजे त्रयाणाम लोकानाम समाहार त्रिलोकी. त्रयाणाम लोकानाम समाहार त्रिलोकी. झालं. त्रिलोक याच्यामध्ये द्विगु समास झालाय. कसं. त्रि आम अधिक लोक आम अलौकिक विग्रह. त्रि आम अधिक लोक आम. तद्धितार्थोत्तर पद समाहारे च. या सूत्राने समाहार अर्थामध्ये समास झाला. परंतु संख्या पूर्वभागी असल्यामुळे संख्या पूर्व द्विगु सूत्राने द्विगु संज्ञा. नंतर सुपो धातु प्रातिपदिकयोने दोन्ही ठिकाणच्या आमचा लुक जोडून दिलं त्रिलोक. आता त्रिलोक हे अंतिमवाला आहे अकारांत आहे. आणि म्हणून स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये द्विगो सूत्राने गिप प्रत्यय झाला. याची भम यस्य तिच रूपबंड त्रिलोकी. झालं जी. चला पुढे जाऊया. याचप्रमाणे आणखीन उदाहरण पाहिजे असलं तर त्रयाणाम फलानाम समाहार त्रिफला. पुस्तकात उदाहरण दिलं आहे. अजादित्वात त्रिफला म्हटलं. इथं उदाहरण दिलंय ना पुस्तकात. काय म्हटलंय. अजादित्वात त्रिफला. ठीक आहे. आणखीन एक उदाहरण बघू. मग दोन्हीत काय झालं सांगतो. त्र्यनिका. त्र्यनिका याचा अर्थ आहे सेना. तर लिहा त्रयाणाम अनिकानाम समाहार. त्रयाणाम अनिकानाम समाहार त्र्यनिका. तीन प्रकारच्या सैन्याचा समुदाय. त्र्यनिकामध्ये घोडे हत्ती आणि रथ त्याला म्हणायचं त्र्यनिका.
आता बघा, त्रिफला आणि त्र्यनिका दोन्ही ठिकाणी द्विगु समास झाला आहे. आणि द्विगु समासांत म्हणजे द्विगु समासाचंही प्रातिपदिक असल्यामुळे पुन्हा आकारांत आहे त्रि, आहे की नाही. मूळ आहे त्रिफल, कळलं की नाही. विशेषानुसार त्रिफला झालं तर मूळ कोण आहे? त्रिफल, त्र्यनिक. मग आता द्विगु समासाचं प्रातिपदिक आहे, आकारांत आहे, आणि म्हणून स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये द्विगु सूत्राने गिप व्हायला पाहिजे होता, पण गिप झाला की इथं नाही झाला. का बरं? ती दोन्ही प्रातिपदिक अजादी गणातले आहे. कुठल्या जी? अजादी गणातले आहे. त्यामुळे द्विगु प्राप्त होतं, तरी पण त्याचा बाद करून अजाद्यत टाप यानी टाप झाला, आहे की नाही. गिप झाला. द्विगु समास असल्यामुळे, आकारांत असल्यामुळे द्विगु सूत्राने गिप प्रत्यय व्हायला पाहिजे होता, म्हणून द्विगु सूत्र प्राप्त आहे. पण अजादी गणात हे दोन्ही शब्द असल्यामुळे अजाद्यत टाप सूत्राने टाप झाला. टाप राहिला आ, आणि मग त्रिफल अधिक आ, अकस्स वर्ण दीर्घ त्रिफल, त्र्यनिक अधिक आ, त्र्यनिक. लक्षात आलं? पुस्तकात दिले बघा. अजादित्वात, अजादी गणातले असल्यामुळे त्रिफला, त्र्यनिका, सेना. लागलं तात्पर्य? कळालं? चला जाऊया पुढे. पुढे आता सूत्र आहे वर्णादनुदात्ता तोपधात्तो नः. विधी सूत्र आहे 4:1:39. वर्णात पंचमीचं एकवचन, अनुदात्तात पंचमीचं एकवचन, तोपधात पंचमीचं एकवचन, तह षष्टीचं एकवचन, नह प्रथमेचं एकवचन. कळले का? पद 5 पद आहे. वर्णात, अनुदात्तात, तोपधात, तह आणि नह. मिळालं? पुढे बघा, सूत्राचा अर्थ दिला वृत्तीमध्ये. वर्णवाची यह अनुदात्तान्तः तोपधः तदन्तात अनुपसर्जनात् प्रातिपदिकात् वा गीप. तकारस्य नकारादेश्च. बोला. वर्णवाची अनुदात्तान्तस्य उपतस्तदन्तादनुपसर्जनात् प्रातिपदिकात् वा गीप स्यात्. तकारस्य नकारादेश्च. ठीक, 2 कार्य होत आहेत त्या सूत्राने. वर्णवाची, वर्ण म्हणजे रंग, रंगाचा वाचक, रंग या अर्थ ज्याचा असा शब्द असावा, प्रातिपदिक असावं, एक बात. पुन्हा अनुदात्तांत, त्याचा अंतिम वर्ण अनुदात्त संज्ञक असावा. दुसरी शर्त झाली. तोपद, त्याच्या उपदेमध्ये त वर्ण असावा. बरोबर. तिसरी गोष्ट झाली तोपद झालं. तदंतात, आहे की नाही. अनुपसर्जनात, पुन्हा त्याची उपसर्जन संज्ञा असू नये, असं जे प्रातिपदिक, त्याला विकल्पाने स्त्रीलिंगाच्या विवक्षेत गिप प्रत्यय होतो. आणखीन तकारस्य नकारादेश, आणि त्याच्यामध्ये जो त आहे त्या तला काय आदेश होतो? न आदेश. तर गिप प्रत्ययाचं विधान आणि तला नचा आदेश, 2 कार्य. ठीक आहे. थोडा सूत्राचा अर्थ लिहा म्हणजे आणखीन लक्षात येईल. अनुदात्त वर्ण ज्याच्या शेवटी आहे, अनुदात्त वर्ण ज्याच्या शेवटी आहे, तसेच ज्याच्या उपधेमध्ये त आहे, ज्याच्या उपधेमध्ये त आहे तकार, असा रंगवाची जो शब्द,
असा रंगवाची जो शब्द तदंत अनुपसर्जन अदंत प्रातिपदिकाच्या पुढे अदंत प्रातिपदिकाच्या पुढे स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये गीप प्रत्यय होतो. गीप प्रत्यय होतो. तसेच वर्णवाची शब्दाच्या तकाराला किंवा तकाराच्या ठिकाणी तकार म्हणजे तकाराच्या ठिकाणी न आदेश होतो. न आदेश होतो. हे दोन्ही कार्य विकल्पाने होतात. हे दोन्हीही कार्य विकल्पाने होतात. झालं. चला, काय काय शर्त आहे बघा. अनुदात्त वर्ण ज्याच्या अंती असावा असं प्रातिपदिक, बरोबर. तकार ज्याच्या उपधेत असावं, त हा काय असावा उपधेमध्ये असावा असं ते प्रातिपदिक असावं. आणि असा रंगवाची तो शब्द असावा. रंग त्याचा अर्थ असला पाहिजे. त्या शब्दाचा अर्थ काय असला पाहिजे, रंग. आणि रंगवाचक शब्द किंवा रंगवाचक शब्द आहे शेवटी ज्याच्या असं प्रातिपदिक तदंत. पुन्हा त्याची उपसर्जन संज्ञा झालेली असू नये, अनुपसर्जन. पुन्हा ते प्रातिपदिक अदंत असावं, आकारांत असावं, तर त्याला स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये प्रत्यय होतो. कोणता, गिप. आणि एवढंच नाही तर तो जो वर्णवाची शब्द आहे त्याचा जर त असेल तर त्या तच्या ठिकाणी न आदेश होतो. हे दोन्ही कार्य कसे होतात, विकल्पाने होतात. लागलं जी. ते दिले वर्णवाची यह अनुदात्ता, अनुदात्तांत, अनुदात्ता आहे शेवटी ज्याच्या, तो पद त आहे उपदेश ज्याच्या असा जो शब्द किंवा तदंत किंवा तो शब्द आहे शेवटी ज्याच्या तदंता अनुपसर्जना उपसर्जन संज्ञा बी असू नये असं जे प्रातिपदिक त्याला विकल्पाने काय होतो जी गिप प्रत्यय होतो आणि तकाराच्या ठिकाणी नकार आदेश. ठीक आहे. उदाहरण लिहा. उदाहरणामध्ये आपल्याकडे शब्द आहे एत. एत शब्द आहे. त्या येत शब्द हा रंगवाची आहे. पहिली गोष्ट त्याचा अर्थ आहे चित्तखबरा, रंगीबेरंगी, नाना रंगवाला येत. आणि आपल्याला स्त्रीलिंगी रूप त्याचं सिद्ध करायचं आहे. एनी किंवा येता. तर मूळ कोणी येत एवढं लागलं. आता पहा, येत शब्दामध्ये जो अंतिम आकार आहे ना, तकारोत्तरवरती आकार आहे की नाही, तो अनुदात्त आहे. काय आहे, अनुदात्त. कशावरून, तर एक सूत्र येतं वर्णानाम तन तीनी तांतानाम. वर्णानाम तन तीनी तांतानाम एक सूत्र आहे. फिट सूत्र आहे. एक सूत्राचं गण आहे. पाणिनीचे सूत्र नाहीये. कोणी आचार्य असतील फिट सूत्र म्हणतात त्यांना. या सूत्रानुसार वर्णवाची शब्दाच्या अंतिम जो त तकारोत्तरवरती अ हा काय असतो, अनुदात्त आहे. आणि म्हणून इथं एतमध्ये अंतिम अ कसा आहे, अनुदात्त आहे. या सूत्राच्या आधाराने एक शर्त लागली की नाही, अनुदात्त ज्याच्या
हा अंतिम असावा असं म्हटलं होतं की नाही अर्थ करत असताना. अनुदात्त ज्याच्या अंती आहे. बरोबर. चला येत मध्ये उपदेमध्ये कोण आहे सांगा. त उपदेमध्ये आहे की नाही. बर कोणत्या एखाद्या सूत्राने त्याची किंवा कशाने उपसर्जन संज्ञा पण झालेली नाही आणि म्हणून अनुपसर्जन आहे. बर आकारांत आहे. येत शब्द आकारांत आहे. रंगाचा वाचक पण आहे. आणि मग अशा येत शब्दाला स्त्रीलिंगाची विवक्षा केली असता प्रत्यय होतो गिप. कोणत्या सूत्राने. वर्णादनुदात्ता तोपधातो न या सूत्राने प्रत्यय करा गिप. स्थिती बनेल एत अधिक गिप. आणि ह्याच सूत्राने वर्णवाची शब्द जो येत त्याच्या तला आदेश करायचा सांगितलाय. कोणता. न. मग करा. तर ए न अधिक ई गिपचा ई काय स्थिती आहे. ए न अधिक ई याची भम यस्य तिच्या नकारोत्तरवर्ती अचा लोप. एन अधिक ई जोडून दिलं रूप बनलं एनी. काय रूप बनलं एनी. एनी म्हणजे काय. चितकबरी रंगीबेरंगी नाना रंगवाली काय असेल ते गाय वगैरे किंवा काय असेल झालं ना एनी. आता इथं गिप प्रत्यय विकल्पाने व्हायचं सांगितलंय. ज्या पक्षात गिप प्रत्यय होत नाही त्या पक्षात येत शब्दाला अजाद्यत टाप टाप करा. आणि टाप केलं की आकस वर्णी दीर्घ रूप बनलं एता. आता टाप पक्षामध्ये तच्या ठिकाणी न आदेश होणार नाही. कारण गिप आणि न आदेश हे दोन्ही साथ साथ चालतात. एक परिभाषा आहे त्यासाठी. संनियोगशिष्टानाम सहवा प्रवृत्ती सहवा निवृत्ती. संनियोगशिष्टानाम सहवा प्रवृत्ती सहवा निवृत्ती. ठीक. सात सात ज्यांचा उपदेश झालेला आहे त्यांची प्रवृत्ती सात सातच होते किंवा निवृत्ती सुद्धा बरोबरच होत असते. मग गिप जर होऊ नाही राहिला तर तच्या ठिकाणी न पण होणार नाही. मग दोन रूप बनले. काय काय. एनी आणि एता. झालं जी. चला असंच आणखीन एक उदाहरण दिले पुस्तकामध्ये. रोहित शब्द मूळ मध्ये आहे त्याचं रूप बनतं रोहिणी किंवा रोहिता. तर या सूत्राने गिप प्रत्यय होऊन आणि तला न करून रूप बनतं रोहिणी. मूळ शब्द आहे रोहित. रोहित शब्दाचा अर्थ होतो लाल रंग. रंगाचा वाचक शब्द आहे रोहित. मग ज्या पक्षामध्ये गिप झाला त्या पक्षात रूप बनलं रोहिणी. आणि ज्या पक्षात गिप होणार नाही त्या पक्षात टाप होईल रोहिता. दोन्हीचा अर्थ एकच लाल रंगवाली. झालं. याचप्रमाणे समजा श्वेत शब्द असेल तर शेनी श्वेता. ठीक आहे ना जी. श्वेता श्वेत श्वेनी श्वेता. हरित शब्द असेल तर हरिणी हरिता. प्रक्रिया मात्र येणी प्रमाणेच. झालं जी. चला झालं हे सूत्र. पुढे जाऊया. आता पुढे सूत्र आहे ओतो गुणवचनात. ओतो गुणवचनात. विधी सूत्र आहे 4:1:44. वा अव्यय उतः पंचमीचं एक वचन. गुणवचनात पंचमीचं एक वचन. अर्थ पहा. उदंतात गुणवाचिनः वा गीष स्यात्. बोला. उदंतात गुणवाचिनः वा गीष स्यात्. उदंत म्हणजे रस्व उकारांत. गुणवाचिन गुणाचा वाचक जर प्रातिपदिक असेल
तर त्याला स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये विकल्पाने गीश प्रत्यय होतो. ठीक. लिहा मग सूत्राचा अर्थ. रस्वकारांत गुणवाची कंसात लिहा. जो शब्द गुणाचं कथन करून गुणयुक्त द्रव्याचं कथन करतो, त्याला गुणवचन किंवा गुणवाची असे म्हणतात. कंस बंद. झालं जी. काही शब्द असे आहे की गुणाचं कथन करतात, गुणाबरोबर गुणीलाही दाखवतात. असे जे शब्द असतात त्यांना म्हणायचं काय? गुणवचन. ठीक. मग आता लिहिलं ना, काय लिहिलं आता अगोदर? रस्वकारांत गुणवाची कंस पूर्ण केला. पुढे लिहा प्रातिपदिकाला. स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये विकल्पाने गीश प्रत्यय होतो. झालं. उदाहरण दिलंय मृद्वी मृदू. ठीक आहे. तर मूळ शब्द आहे मृदू शब्द आहे, तो गुणवचन आहे. म्हणजे मृदुत्व विशिष्ट, मृदुत्व गुणाचंही कथन करतो आणि मृदुत्व ज्याच्या ठिकाणी आहे अशा द्रव्यालाही दाखवतो. अरे फार मृदू आहे म्हणजे काय? वस्तूला दाखवत आहे, एखादी वस्तू आहे की नाही. उदाहरण उशी घ्या, आहे की नाही, कापूस घ्या, आहे की नाही. कसं आहे? मृदू. आणि मृदुत्व गुण त्या ठिकाणी आहे. मृदू शब्द हा मृदुत्व गुणाला दाखवत, तो मृदुत्व गुण ज्याच्या ठिकाणी आहे त्याचंही प्रकाशन करतो. आणि म्हणून हा मृदू शब्द कसा आहे? गुणवचन आहे. झालं जी. मग आता मृदू शब्द मृदुत्व विशिष्ट द्रव्याचा वाचक असल्याने गुणवचन आहे. आणि म्हणून मृदू शब्दाला स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये प्रत्यय होईल गीश. कोणत्या सूत्राने? होतो गुणवचनात या सूत्राने मृदू शब्दाला गीश प्रत्यय करा. तर स्थिती बनेल मृदू अधिक गीश. गीशचा राहतो ई, तर मृदू अधिक इको यनाची. मृदू मध्ये उ आहे ना, उला व होईल, तर मृद व अधिक ई जोडून द्या. मृद्वी. नंतर स्वादी प्रत्यय स्व आला. हलग्या दीर्घ सुतीच्या प्रोक्तम हल राहिला फक्त मृद्वी. आणि ज्या पक्षात गिश होत नाही त्या पक्षात सरळच आहे, मृदू अधिक सु मृदू. झालं. चला मग अशाच प्रकारे समजा उदाहरणार्थ शब्द आहे तनु. तनु पासून काय बनेल? तन्वी तनु. ठीक आहे. पटू असेल तर पटवी पटू. अशा प्रकारे. चला पुढे सूत्र आहे बहुवादिभ्यश्च. विधी सूत्र आहे 4:1:45. बहुवादिभ्य पंचमीचं बहुवचन च अव्यय. एभ्य वा गीश स्यात्. झालं जी. हा. तर बहु आधी एक गण आहे, बरोबर. मग सरळ सूत्राचा अर्थ झाला लिहा. बहुआदी गणपठित प्रातिपदिकांना बहुआदी गणपठित प्रातिपदिकांना
स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये विकल्पाने गीश प्रत्यय होतो. विकल्पाने गीश प्रत्यय होतो. झालं जी. चला, बहुवादी एक गण आहे. त्या गणामध्ये पठित जे शब्द आहे प्रातिपदिक त्यांना स्त्रीलिंगाच्या विवक्षेत गीश प्रत्यय होतो. उदाहरण लिहा. बहु. बहु शब्दाचा अर्थ आहे बहुत, खूप, विपुल. तो लिहा बहु अधिक गीश. बहुवादी बेश सूत्र आहे. गीश चरायला ई. बहु अधिक ई. इको यणाची बहुभी. स्वादी प्रत्यय सुवाला हलग्या दीर्घा स्वतीचे प्रोक्तम हल. बहुभी. ज्या पक्षात गीश होत नाही त्या पक्षामध्ये बहु. सु येऊन ऋत्व विसर्ग. ठीक. चला, उदाहरण बहुवी संपत किंवा बहुहू संपत. संपत शब्द स्त्रीलिंगी आहे. भरपूर संपत्ती, विपुल संपत्ती. ठीक आहे ना. असं. चला आता पुढे जाऊया. पुढे आहे आता एक वार्तिक आहे. बरोबर. काय म्हणतात? कृदिकारादत्तिनः. ठीक आहे ना. हे वार्तिक आहे. कृत इकारात, कृत संज्ञा, कृत प्रत्ययाचा जो इकार, इकारांत शब्दांना कृत प्रत्ययांचा जो इकार, तो इकार आहे शेवटी ज्यांच्या अशा त्या प्रातिपदिकांना स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये विकल्पाने गीश प्रत्यय. पण एक शर्त घातली. अक्तिनः. तो ई वर्ण मात्र तीनचा असू नये. तीन प्रत्ययाचा असू नये. तीन भिन्न असावा. झालं जी. लिहा वार्तिकाचा अर्थ. कृत प्रत्ययाचा जो इकार तदंत प्रातिपदिकाला स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये विकल्पाने गीश प्रत्यय होतो. विकल्पाने गीश प्रत्यय होतो. परंतु तो ई वर्ण तीन प्रत्ययाचा असू नये. परंतु तो ई वर्ण तीन प्रत्ययाचा असू नये. झालं. उदाहरण दिलंय. रात्री, रात्री. तर कसं झालं आता हे? धातू आहे याच्यामध्ये रा दाणे. परस्मै पदा जातोय आदादिगणाचा, परस्मै पदा जातोय रा दाणे. त्या धातूला राश दिभ्याम त्रिप या उनादी सूत्राने त्रिप प्रत्यय झालाय. कोणता प्रत्यय झालाय जी? त्रिप. मग राला त्रिप चरायला रात्री जोडून दिलं. तर हा आता रात्रीमध्ये त्रिप प्रत्यय आहे की नाही? कृत संज्ञा काय आहे? ह्रस्व आहे आणि त्याच्या शेवटी इकार आहे. म्हणजे कृत प्रत्ययाचा इकार आहे. तो काही तीनचा इकार नाही. आणि म्हणून आता स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये वार्तिक आलंय कृदिकारादत्तिनः. आणि मग त्याने काय करा? आता गीश प्रत्यय करा. तर गीशचा राहतो ई. तर स्थिती होईल रात्री अधिक ई दीर्घ ई. गीशचा ई. मग आता नाही याची भाव यस्य तिच्या रात्रीमधील अंतिम ईचा लोप रात्र अधिक ई जोडून द्या.
रूप बनलं रात्री. रात्री बरोबर. गिश झाल्यावर रात्री आणि गिशचा अभाव केला तर रात्री अधिक सु रात्री. काहीच नाही झालं. रात्री रात्री. आता अजून एक वार्तिक येत आहे. काय म्हणतात? सर्वतः अक्तिन अर्थात इत्ती एके. ठीक आहे ना. बघा आता वरच्या वार्तिककाराने सांगितलं होतं की इकार असावा, कृतचा असावा, तीनचा असू नये. बरोबर आहे की नाही? हे वार्तिक काय म्हणताय? बाकीचे आचार्य काय म्हणतात की सर्वतः तो इकार कृतचाच असावा याची गरज नाही आहे. कृतचा असो नाही, कृतचा असो का कुठलाही असो, कृत संज्ञक असो किंवा नसो, इकार पाहिजे. अक्तीन यांनी पण घेतलाय, तीनचा असू नये हे यांनाही मान्य आहे. फक्त काय वरच्याने काय सांगितलं होतं? कृत संज्ञक असावा. आणि यांना काय घ्यायचं आहे? कृत संज्ञकच पाहिजे याची गरज नाही आहे. सर्वतः. दुसरी आणखीन एक गोष्ट, वरच्यांनी फक्त तीन प्रत्ययाच्या इकाराचाच निषेध केला होता. हे काय म्हणतात? तीन अर्थात, म्हणजे तीन आणि तीनच्या अर्थामध्ये जो इकार असेल त्याला सुद्धा होऊ नये. गिश. बाकीचा कुठलाही असू द्या मग इकार चालतो. तीन किंवा तीनच्या अर्थामध्ये झालेला इकार असू नाही. लागला जी अर्थ? उदाहरण दिले. उदाहरण लिहा. वार्तिकाचा अर्थ लिहायचं लिहून घेऊ शकता. लिहा. अनेक आचार्यांच्या मतामध्ये तीन अर्थक प्रत्ययाहून भिन्न कोणत्याही इदंत प्रातिपदिकाला स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये विकल्पाने गीश प्रत्यय होतो. गीश प्रत्यय होतो. झालं जी. चला. अनेक आचार्यांचं असं मत आहे तो ई पाहिजे ना, ईवर ना. तो वरच्याने काय सांगितलं होतं? वरच्या वार्तिकात कृत संज्ञकच इकार असावा. हे म्हणतात कुठलाही असू द्या, फक्त तीन किंवा तीनच्या अर्थात झालेला असू द्या, त्याच्याहून भिन्न कोणता इकार असू द्या. आहे की नाही? असं जर अशा इकारांत असं इकार शेवटी आहे ज्याचे असं प्रातिपदिक असेल तर त्याला विकल्पाने गिश प्रत्यय होतो. उदाहरण दिलंय शकटी. आता शकटीमध्ये अंतिम ई आहे की नाही? ई आहे की नाही? त्याची काही कृत संज्ञा नाही आहे. कारण शकटी हे अव्युत्पन्न प्रातिपदिक आहे. काय जी? प्रत्यय वगैरे होऊन झालेलं नाही आहे. अव्युत्पन्न काय आहे? प्रातिपदिक आहे. आणि म्हणून तरी देखील याला होणारा आता गिश. कारण शकटीमध्ये जो अंतिम ई आहे तो तीन किंवा तीनच्या अर्थामध्ये झालेला प्रत्यय नाही आहे. बरोबर? आणि कृत संज्ञा नाही तरी पण होणार. या आचार्यांच्या मतामध्ये सर्वतोक्तीन अर्थादित्येके. आणि मग करा गिश. गिशचा राहतो ई. स्थिती आहे शकटी अधिक ई. गिशचा ई. याची भम यस्थिती बनलं रूप शकटी. आणि ज्या पक्षात गिश होणार नाही त्या पक्षात सरळ
सु येऊन ऋत्व विसर्ग शकटी, 2 रूप. शकटी ही शकटी, छोटी गाडी, छकडा, छोटा छकडा. झालं जी. चला जाऊया पुढे. यानंतर पुढे आता सूत्र आहे कोणतं? पुंयोगाध्याय. हा, पुंयोगादाख्याया. विधी सूत्र आहे. पुंयोगात पंचमीचं एक वचन, आख्यायाम सप्तमीचं एक वचन. बघा, या पुमाख्या पुंयोगात स्त्रियां वर्तते ततः गीश. बरोबर? काय म्हटलंय का? कसं वाचायचं? पुंयोगात या पुमाख्या स्त्रियां वर्तते ततः गीश. झालं जी. काय असतं बघा, मनुष्याचा वाचक शब्द आहे. बरोबर? परंतु तिथं जेव्हा स्त्रीत्वाची विवक्षा असते मनुष्याच्या संबंधाने, त्यावेळेस त्या शब्दांना देखील प्रत्यय होतो कोणता? गीश, स्त्रीलिंगाची विवक्षा. तर समजा गोप आहे ना, गोप, तर गोप हे कोणाची संज्ञा आहे? मनुष्याची. गाईचं पालन जो करतो गोप, पण त्याची बायको काय? गोपी. तर मग गोप हा शब्द मनुष्या संबंधी आहे आणि त्याची स्त्री सांगायची आहे, तर काय म्हणलं? गोपी. तसं अन्य भाषेत पण आहे, मराठीत पण आहे ना. मास्तर, मास्तरीन, शिक्षक, शिक्षिका म्हणतो की नाही आपण, अशा प्रकारे. डॉक्टर, डॉक्टरीन, ब्राह्मण, ब्राह्मणीनबाई म्हणतो ना. बस असंच आहे, दुसरं काहीच नाही. सूत्राचा अर्थ लिहा. हा, सूत्राचा अर्थ लिहा. काय झालं? महाराज, महाराज, महाराजीन म्हणतात ना. मला कधी का महाराजीन बाईला द्या बाई मला. झालं की नाही? तिची हरिपाठही पाठ नसतो. चला लिहा सूत्राचा अर्थ. लाईट नाही का? चिवडा. हा, सूत्राचा अर्थ लिहा. पुंयोगाध्याय. पुरुषाबरोबर संबंध असल्यामुळे जर पुरुषवाचक शब्दाला स्त्रीलिंगामध्ये प्रयुक्त करायचं असेल, स्त्रीलिंगामध्ये प्रयुक्त करायचं असेल तर त्या अदंत प्रातिपदिकाला गीश प्रत्यय होतो. गीश प्रत्यय होतो. परंतु पालक शब्द ज्याच्या अंती आहे, अशा प्रातिपदिकाला गीश प्रत्यय होत नाही. गीश प्रत्यय होत नाही. लागलं जी. बघा आता, पुरुषाबरोबर संबंध असल्यामुळे आहे की नाही, पुरुषवाचक शब्दाला, जसं गोप पुरुषाबरोबर संबंध आहे या शब्दाचा, परंतु पुरुषवाचक शब्द जो गोप, त्याला स्त्रीलिंगात जर प्रयुक्त करायचा असेल तर त्या अदंत गोप शब्दाला, प्रातिपदिकाला स्त्रीलिंगाच्या विवक्षेत प्रत्यय होणार कोणता? गीश. झालं, असा अर्थ आहे. पण पालक शब्द जर अंतिम असेल तर मात्र गीश प्रत्यय होत नाही.
पुढे एक वार्तिक येऊ राहिले लगेच येतं पालकांना. पालकांना, त्याला घेऊन मी अर्थ केला. ठीक आहे, उदाहरण घ्या. तर शब्द आहे आपल्याकडं गोप. गोप शब्द हा पुरुषाकरिता प्रयुक्त आहे, जो गायीचं पालन करतो, आहे की नाही, गोप. परंतु त्याच्या पत्नीला उद्देशून आता गोप शब्द प्रयोग करायचा आहे. तसं पाहिलं तर गोप शब्दाचा संबंध पुरुषाबरोबर आहे, पण त्याच्या स्त्री पत्नीशी त्या शब्दाचा काय करायचा, प्रयोग करायचा आहे. अशा वेळेस अकारांत प्रातिपदिक जे गोप त्याला प्रत्यय होईल कोणता, गिश. कोणत्या सूत्राने, पुंयोगादाख्यायम. करा मग, गोप अधिक गिश, पुंयोगादाख्यायम सूत्राने गिश झाला, गिशचा राहिला ई, गोप अधिक ई. नंतर याची भम यस्ते तिच्या अकारोत्तरवर्ती आकाराचा लोप, तर स्थिती आहे गोप अधिक ई, जोडून द्या, गोपी बनलं. मग स्वादी प्रत्यय हलक्या दीर्घ सुतीस पृक्तम हल झालं रूप तयार. काय, गोपी. गोपीचा अर्थ काय घेईल, गोपाची पत्नी, ग्वालीन. गोप म्हणजे ग्वाल आणि गोपी म्हणजे ग्वालीन, गवळण. ठीक आहे ना. चला पुढचं उदाहरण घ्या. शब्द आहे गोपालक आणि आपल्याला बनवायचं आहे गोपालिका. तर गोपालकस्य स्त्री गोपालिका, गोपालकस्य स्त्री गोपालिका. तर गोपालक शब्द आहे की नाही. आता पुरुषाकरिता प्रयुक्त होतो हा गोपालक शब्द, आकारांत पण आहे आणि म्हणून पुंयोगादाख्यायम या सूत्राने गिश होण्याकरिता प्राप्त आहे. सूत्र प्राप्त आहे पुंयोगादाख्यायम, परंतु निषेध करण्याकरिता वार्तिक पालकांतान्न ही वार्तिक आहे. पालक शब्द अंतिम आहे ना, आणि म्हणून होणार नाही, निषेध झाला. तर स्थिती आहे गोपालक. आता अजाद्य तर टाप करा, टापचा राहतो आ, गोपालक अधिक आ. काय स्थिती आहे, गोपालक अधिक आ. या स्थितीमध्ये सूत्र येत आहे नवीन. सूत्र आहे प्रत्ययस्थात कात पूर्वस्यात इदाप्य सुपः. बोला, पुन्हा एकदा. विधी सूत्र आहे 7-3-44. प्रत्ययस्थात पंचमीचं एक वचन, कात पंचमीचं एक वचन, पूर्वस्य षष्टीचं एक वचन, अतः षष्टीचं एक वचन, इद प्रथमेचं एक वचन, आपी सप्तमीचं एक वचन, असुपः पंचमीचं एक वचन. झालं. बघा सूत्राचा अर्थ दिलाय खाली. प्रत्ययस्थात कात पूर्वस्य अकारस्य इकारः स्यात् आपि अर्धविराम द्या. स आप सुपः परो न चेत. ठीक आहे जी, ध्यान द्या. सूत्राचा अर्थ समजून घेऊया एकदा. प्रत्ययस्थात कात म्हणजे प्रत्ययामध्ये स्थित किंवा प्रत्ययाचा जो ककार कात, त्याच्या पूर्वभागी पूर्वस्य त्याच्या पूर्वभागी जो आकार, प्रत्ययाचा ककार पाहिजे, त्याच्या पूर्वभागी आकार पाहिजे आणि त्या आकाराच्या ठिकाणी आदेश होतो मग इकार. पण केव्हा, आपी. आपी म्हणजे टाप डाप किंवा चाप प्रत्यय पुढे असेल तर. लक्षात आलं एवढं ना. परंतु एक सांगितलं आहे स आप, तो आप प्रत्यय मात्र स आप सुपह परण सुपच्या पुढे असू नये ही एक शर्त दिली. तो आप प्रत्यय कसा असू नये, सुपच्या पुढे असू नये.
लक्षात आलं सूत्राचा अर्थ. चला आता स्थिती बघूया काय आहे. तर काय स्थिती आहे बोला. गोपालक अधिक आ. गोपालक आ. अधिक आ. तर गोपालक जो शब्द आहे ना जी, ध्यान द्या. तर गोपालक शब्द हा कन प्रत्ययांत आहे. कोणता प्रत्यय त्याच्यामध्ये. कन. तर गोपालक मध्ये क आहे ना, तो प्रत्ययाचा आहे. बरोबर. मग प्रत्यय स्थात प्रत्ययाचा जो क, त्याच्या पूर्वभागी अ पाहिजे. मग गोपालक मध्ये जो क आहे त्याच्या पूर्वभागी कोण आहे. अ. कुठं आहे. लकारोत्तरवरती अ. बरोबर. मग त्या अ च्या ठिकाणी इकार आदेश होईल. ह्रस्व इकार. बरोबर. मग करा. तर गोपालिक अधिक आ ही स्थिती आहे. गोपालिक अधिक टापचा आ. मग आता अकस्स वर्ण दीर्घ गोपालिका. लक्षात आलं ना. गोपालिका. मग आता घ्या प्रातिपदिकाच्या अधिकारामध्ये स्वादी प्रत्यय सु, सुचा स राहिला. हल घ्या बेव दीर्घ सुतिस्य प्रोक्तम हल, सुचा लोक राहिला शब्द गोपालिका. आलं लक्षात. हा. आणखीन एक उदाहरण दिलं आहे, त्याचा फक्त विग्रह लिहून घ्या कारण प्रक्रिया हीच आहे. अश्वपालकस्य भार्या अश्वपालिका. अश्वपालकस्य भार्या अश्वपालिका. झालं. हा. आणखीन काय पाहिजे असं उदाहरण तर द्वारपालकस्य स्त्री द्वारपालिका. झालं जी. अजून उदाहरण दिली आहेत पुढं, पण मला वाटतं सूत्राचा अर्थ लिहायचा अगोदर उदाहरण घ्यायचे. अर्थ घ्या म्हणजे प्रत्ययाचा जो ककार त्याच्या पूर्वभागी असणाऱ्या अच्या ठिकाणी ई आदेश होतो. पुढे टाप डाप चाप पैकी कोणी प्रत्यय असेल तर, टाप डाप चाप पैकी कोणी प्रत्यय पुढे असेल तर, परंतु तो आप प्रत्यय, आप मधलं तिन्ही आले, तिन्ही मध्ये अनुस्यूती आप, परंतु तो आप प्रत्यय सुपच्या पुढे असू नये. परंतु तो आप प्रत्यय सुपच्या पुढे असू नये. झालं जी. चला आता आणखी पुढे उदाहरण दिलं आहे. सर्विका. काय उदाहरण आहे. सर्विका शब्दाचा अर्थ होतो अज्ञात सर्व स्त्रियांचा समूह, स्त्री समूह. तर मूळ शब्द आहे सर्व. काय शब्द आहे. सर्व. स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये प्रत्यय होतो अजाद्यत टाप. तर स्थिती लिहा सर्व अधिक आ, टापचा आ, सर्व अधिक आ. अकस्स वर्णे दीर्घ, दीर्घ करा. काय बनेल. सर्वा. झालं. काय आहे. सर्वा. सर्वाधीनी सर्वनाम आणि सर्वनाम संज्ञा आहेच. मग आज्ञाते इत्यादी सूत्र मागेल आहे की नाही. तर त्या अज्ञात अर्थामध्ये अज्ञातच्या अधिकारात अव्यय सर्वनामना मकच प्राप्ते या सूत्राने अकच, अज्ञाते सूत्राने अव्यय सर्वनामना मकच प्राप्ते सूत्राच्या अधिकारात अज्ञाते सूत्राने अकच अज्ञात अर्थामध्ये. आणि अकच कुठं होतो. ते हे प्राक.
सर्वामध्ये टी वाक कोण आहे? सर्वा. याच्या टी वाक कोण आहे? आ. म्हणजे आच्या पूर्वभागी होईल अकच. मग लिहा प्रक्रिया. सर्व अकच आ ही स्थिती. सर्व अकच आ. अकच राहतो अक. मग लिहा सर्व अक आ जोडून द्या. सर्व का. काय म्हणलं? सर्व का. आता हा जो क आहे हा प्रत्ययाचा आहे की नाही? अकच प्रत्ययाचा क आहे तो. त्याच्या पूर्वभागी आकार आहे की नाही? आहे. आणि म्हणून प्रत्ययस्तात का पूर्वस्यात इदाप्य सुपसूत्राने त्या काच्या कच्या पूर्वभागी असणाऱ्या अला इकार मग करा सर्विका. झालं सर्विका. स्वादी प्रत्यय हलग्याभ्यो दीर्घ सुतिस्य प्रोक्तम हल सर्विका बनलं रूप. लक्षात आलं सर्वांच्या? चला पुढे उदाहरण आहे कारिका. कारिका म्हणजे काय? करोती या स्त्री सा कारिका. करोती या स्त्री सा कारिका. करणारी स्त्री सा कारिका. थोडी या प्रक्रिया. याच्यामध्ये मूळ धातू आहे डुक्रेन करणे. तनादिगण उभयपदी धातू आहे. त्या कृ धातूला नुल त्रुचौ सूत्राने नुल प्रत्यय. कोणता प्रत्यय? नुल. नुलचा राहतो शिल्लक उ. वकार उकार उ. स्थिती बनते कृ अधिक वु. काय स्थिती बनते? कृ अधिक उ. या स्थितीमध्ये योर नाकौ सूत्र येतं. त्या उच्या ठिकाणी अक आदेश. मग करा तर कृ अधिक अक. कृ अधिक अचोषनीती यानी कृ मधील रूला वृद्धी. उरण रपरची सहाय्यता घेऊन आर वृद्धी. स्थिती बनेल कार अधिक अक. जोडून द्या कारक. काय बनलं? कारक. आता स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये अजाद्यत टापने टाप. टापचा राहतो आ. स्थिती आहे कारक अधिक आ. कारक. आता प्रत्ययाचा क या कारक मध्ये क कुठला आहे? प्रत्ययाचा आहे की नाही? उच्या ठिकाणी अक झालाय की नाही? आणि त्याच्या पूर्वभागी कोण आहे? अ. रकारोत्तरवर्ती अ. आणि म्हणून प्रत्ययास्तात का पूर्वस्या इदाप्य सुप या सूत्राने रकारोत्तरवर्ती आकाराला इकार आदेश होईल तर बनेल कारिक. कारिका. काय बनेल? कारिका. झालं रूप तयार. स्वादी प्रत्यय हलग्याभ्यो दीर्घ सुतीचा प्रोक्तम हल हल सुपचा लुक कारिका. झालं जी. चला सूत्राचा अर्थ लिहिला का? चला आता पुढे प्रश्न आहे की नाही? अशाच आता कारिका बनवून आपण अशाच प्रकारे अनेक शब्द अध्यापिका, तारिका, परिव्राजिका, शायिका, गायिका, नायिका इत्यादी शब्द सारे बहुत खूप बनतात. आता काही प्रश्न विचारले जाऊ राहिले. प्रश्न आहे अतः किम. सूत्रामध्ये काय म्हटलं होतं की प्रत्ययाचा जो ककार त्याच्या पूर्वभागी अ पाहिजे. का बरं अच पाहिजे हा प्रश्न. अतः किम उत्तर दिलंय नौका. काय उत्तर दिलंय? तर शब्द आहे भाई 9 शब्द आहे मूळमध्ये. कोणता शब्द आहे? 9. 9 म्हणजे नाव. 9 शब्दाला स्वार्थामध्ये क प्रत्यय होतो. मग शब्द बनतो नौक. काय? नौक. स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये अजाद्यत टाप. टाप करा
तर काय बनेल नौका. काय बनला नौका. नौका. आता इथं क आहे की नाही, प्रत्ययाच आहे की नाही, आहे. पण त्याच्या पूर्वभागी अ आहे का, जर पूर्वभागी अ असं म्हटलं नसतं तर इथं सुद्धा औला ई झाला असता, अनिष्ट रूप बनलं असतं. ते होऊ नये म्हणून क च्या पूर्वभागी कोण पाहिजे, अच पाहिजे असं म्हटलं आहे. म्हणून इथं नौका, इथं हे सूत्र लागणार नाही. लागलं जी. म्हणून इकार आदेश होण्याचा प्रश्नच नाही, रूप झालाय नौका. ठीक. पुन्हा पुढे प्रश्न आहे, प्रत्यय स्थात किम. सापडलं की नाही, म्हणजे प्रत्ययामध्ये स्थित असलेला किंवा प्रत्ययाचाच क पाहिजे असं का, हा प्रश्न. उत्तर दिलंय शक्नोती ती शका. काय उत्तर दिलंय, शक्नोती ती शका. शका. शका शब्दाचा अर्थ आहे समर्थ स्त्री. काय अर्थ आहे, समर्थ स्त्री. आता थोडं प्रक्रिया लिहा म्हणजे कळेल. तर शक्रू शक्तौ धातू आहे, स्वादिगन परस्मैपद. शक्रू शक्तौ या धातूला कर्ता कारकामध्ये प्रत्यय होतो अच. सूत्र आहे नंदी ग्रही पचादिभ्यो ल्युनी न्यचः. या सूत्राने अच प्रत्यय. झालं जी. काय प्रत्यय झालाय, अच. शक्लू मध्ये शक शिल्लक राहतो, रुची संज्ञा लोप शक्लू मध्ये. तर शक अधिक अच, अचचा अ जोडून द्या, शक. काय बनलं, शक. आता शक मध्ये हा जो क आहे तो धातूचा आहे का प्रत्ययाचा आहे, धातूचा आहे. शक्लू जातोय ना, प्रत्ययाचा नाही. बस प्रत्यय तो अच आहे, प्रत्ययाचा नाही, तो धातूचा आहे. झालं. आता शब्द बनला शक. स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये प्रत्ययाला टाप, अजाद्यत टाप. शक अधिक आ ही स्थिती. शक अधिक आ. आता या ठिकाणी हे सूत्र येईल का, का बरं. आप पुढे नाही का, आहे. क नाही का, क च्या पूर्वभागी अ नाही का, मग का बरं हे प्रत्यय असतात का, पूर्वस्यात इदाप्य सुपसूत्र येत नाही, प्रत्ययाचा नाही. तो क प्रत्ययाचा नाही आहे. बरोबर आहे की नाही, आणि म्हणून येणार नाही. मग जाऊ द्या, अकस्स वर्णे दीर्घ शका. स्वादि प्रत्यय हल ग्याभ्य दीर्घ सुतिक सुतिच्या प्रोक्तम हल शका. कळला अर्थ. पुढे अजून एक प्रश्न आहे, असुपह किम आहे की नाही. काय म्हटलंय, असुपह किम. म्हटलं होतं शेवटी काय, की तो जो आप आहे की नाही, सह आप सुपह पर न, म्हणजे तो आप सुपच्या पुढे असू नये, सुपच्या पुढे असू नाही असं म्हटलं होतं ना. आणि असं का, हा प्रश्न. उत्तर दिलंय बहुपरिव्राजिका नगरी. काय शब्द दिले उदाहरण, बहुपरिव्राजिका. लिहा त्याचा अर्थ. बहवः परिव्राजकाः यस्याम सा. बहवः परिव्राजकाः यस्याम सा बहुपरिव्राजका नगरी. बहुपरिव्राजका नगरी अर्थ आहे त्याचा, अशी नगरी की जिच्यामध्ये अनेक संन्यासी आहेत, अनेक संन्यासी वाली नगरी. काय, हरिद्वार ऋषिकेश अनेक संन्यासी राहतात. हरिद्वार तर काय आश्रमच आहे तिथं, पण 90%, 10% फक्त बाकी लोकांची घरं असतील. कळलं, खूप मोठे मोठे आश्रम आहे, 5-5, 10-10 एकरचे आश्रम. अत्यंत स्वच्छ शहर आहे हरिद्वार, गंगेच्या काठावर. ठीक आहे ना जी. त्याच्या पुढे आहे ऋषिकेश. ऋषिकेशपेक्षा प्रशस्त आहे कोण, हरिद्वार. ठीक आहे जी. चला. हा, काशीमध्ये पण खूप संन्यासी असायचे पूर्वी, आता कमी झाले आहे की नाही. चला पुढे जाऊया. उदाहरण दिले त्यांनी, काय, बहु परिव्राजका, हे नगरीचं नाव झालं. ठीक आहे ना. तर आता प्रक्रिया लिहू तेव्हा कळेल सारं.
तर बहुजस अधिक परिव्राजक जस. बहुजस अधिक परिव्राजक जस. इथं अनेक मन्य पदार्थे या सूत्राने बहुर्वी समास झाला आहे. मग कृतद्धी समासाश्च सुपोधातु प्रातिपदिकयो सूत्राने दोन्ही ठिकाणच्या जसचा लूक. राहिलं जोडून दिलं बहुपरिव्राजक. बरोबर. आता स्त्रीलिंगाच्या विवक्षेमध्ये प्रत्ययाना टाप अजाद्यत टाप. टापचा राहतो आ, स्थिती बनते बहुपरिव्राजक अधिक आ. आता या ठिकाणी आ पुढे आहे की नाही, पण तो आ कोणाच्या पुढे माहिती का? परिव्राजक जस होता की नाही अगोदर, जस हा सूप आहे, त्या सूपच्या पुढे आहे हा कोण? आ. झालं की नाही? जसचा यद्यपि लूप झालाय तरी लोक प्रत्यय लोपे ज्यूसला तिथं मानून तो ज्यूसच्या पुढे आहे कोण? आ. मग आता इथं बाकी सर्व निमित्त आहे, तरी पण प्रत्यय असतात का पूर्वसेय सूत्र या ठिकाणी येत नाही, कारण आप पुढे नाही का आहे, पण सुपच्या पुढे आहे नाही. म्हणून परिव्राजक मध्ये जो ककार त्याच्या पूर्वभागी आकाराला इकार होत नाही. मग काय होणार? अकस्त वर्णे दीर्घ. बहुपरिव्राजका झाला. स्वादी प्रत्यय हल घ्याभ्यो दीर्घ सुत्तीस उत्तम हल झालं जी. काय रूप बनलं मग? बहुपरिव्राजका कोण? नगरी. झालं जी. आता पुढे काय आहे? वार्तिक. तो वार्तिक आहे सूर्या देवतायाम चा वाच्य. बोला. सूर्या देवतायाम वाच्य. सरळ अर्थ आहे. सूर्य प्रातिपदिकाला है की नाही, काय सूर्य प्रातिपदिकाला देवता स्त्री अर्थ घ्यायचा असेल तर चाप प्रत्यय होत. कोणता प्रत्यय होत? तो वार्तिकाचा अर्थ लिहा. सूर्य प्रातिपदिकाला पुं योगामध्ये देवता स्त्री वाच्य असेल तर, देवता स्त्री वाच्य असेल तर स्त्रीलिंगाच्या विवक्षेत चाप प्रत्यय होतो. चाप प्रत्यय होतो. बरोबर जी. चला. सूर्याची जी ना त्याला दोन स्त्री आहे, एक देवता स्त्री आहे, एक मनुष्याची स्त्री. ठीक आहे ना जी. तरी तर देवता स्त्री अर्थ घेतलाय. कोणता स्त्री? देवता. देवता. सूर्य देव आहे ना, त्याच्या दोन पत्नी आहे, दोन पत्नी मानल्या जातात, एक देवता आणि एक मानुषी. बरोबर आहे की नाही? तर मानुषी स्त्री कोण आहे? सूर्याची. मनुष्य जातीची स्त्री, मनुष्य जातीची पत्नी सूर्याची कोण आहे माहिती आहे? हा, कुंती. ती मानुषी स्त्री आहे. आणि त्याची जी पत्नी असेल देवता स्त्री, ती वेगळी आहे. इथं कोणत्या अर्थामध्ये घेतलाय? देवता. देवता. झालं जी. पुढे दिले बघा. सूर्यस्ते स्त्री देवता सूर्या. काय दिलाय? सूर्याची देव स्त्री घ्यायची, सूर्याची स्त्री घ्यायची, पण कोणती? देवता स्त्री. तिला म्हणायचं सूर्या. लागलं जी. उदाहरण सूर्य आहे, त्याचं कसं झालं लिहा. तर सूर्यस्य स्त्री देवता सूर्या, सूर्याची देवता स्त्री. ठीक. तर सूर्य शब्द आहे, त्याचा सूर्य शब्दाचा योग संबंध पुल्लिंग जो सूर्य त्याच्याबरोबर आहे की नाही. आणि म्हणून
पत्नीच्या स्त्रीच्या विवक्षेमध्ये पुंयोगादाख्यायाम या सूत्राने गिश प्रत्यय प्राप्त आहे. कोणता प्रत्यय प्राप्त आहे? गिश. सूर्य शब्दाला गिश प्रत्यय होण्याकरिता सूत्र प्राप्त आहे. पण त्याचा बाद करून सूर्या देवतायामच्या वाच्यने आप होईल, चाप होईल. चापचा राहतो आ. स्थिती आहे सूर्य अधिक आ. झालं तर जोडून द्या. अकस्स वर्णे दीर्घ सूर्या. स्वादी प्रत्यय हलग्याभ्यो सुचालूक सूर्या. झालं. प्रश्न विचारला जात आहे देवतायाम किम, सूर्याची स्त्री देवताच असावी असं का, हा प्रश्न आहे. बरोबर आहे की नाही? तर लिहा, उत्तर द्यायचं त्याचा आपल्याला. लिहा. सूर्यस्य स्त्री मानुषी बराबर सूरी. सूर्यस्य स्त्री मानुषी बराबर सुरी. सुरी शब्दाची सिद्धी करायची आहे. सुरी ही सुद्धा सूर्याची पत्नीच आहे, पण मानुषी पत्नी आहे. ठीक आहे ना जी? कुंती वगैरे. तर इथं सूर्य शब्द आहे, मनुष्य स्त्री घ्यायची आहे, विवक्ष आहे. आणि म्हणून पुंयोगादाख्यायाम या सूत्राने गिश प्रत्यय होतो. तर स्थिती होईल सूर्य अधिक गिश. गिशचा ई. आता पुंयोगादाख्यायाम या सूत्राचा बाद हे वार्तिक करू शकत नाही. कारण त्याने काय सांगितलं आहे? देवता स्त्री असेल तर चाप सांगितलं आहे. इथं मानुषी स्त्री आहे म्हणून गिश झाला. बरोबर. गिशचा राहतो ई. स्थिती आहे सूर्य अधिक ई याची भम यस्य तिच्या. सूर्यमधील अंतिम अचा लोप सूर्य अधिक ई ही स्थिती आहे. बरोबर. या स्थितीमध्ये वार्तिक येतं नवीन. वार्तिक आहे सूर्यागस्त्ययोः छे च ग्याम च. बोला. ठीक. अर्थ पहा. छ आणि गी हे प्रत्यय आहे. छ प्रत्यय किंवा गी प्रत्यय जर पुढे असेल तर अंगाच्या उपधे आहे ना, अंग, त्या अंगाच्या उपधेमध्ये जर यकार असेल तर त्या यकाराचा लोप होत. यकाराचा काय होत? लोप होत. परंतु तो यकार कुठला असावा? तर तो यकार सूर्य किंवा अगस्त्य शब्दाचा असावा तरच. तात्पर्य काय? यकार असावा. कुठला? सूर्य शब्दाचा किंवा अगस्त्य शब्दाचा असावा. पुढे प्रत्यय आलेला असावा. कोण? छ किंवा गी. अशा वेळेस सूर्य किंवा अगस्त्य शब्दाच्या उपधेमध्ये जो यकार त्याचा काय होतो? बरोबर. स्थिती काय सांगा? सूर्य अधिक ई. आता ह्या वार्तिकाने यचा लोप करा. याचं काय होईल जी? लोप होईल. मग राहील काय? सूर अधिक ई. है की नाही? सूर्यागस्त्योच्छेचन ग्यामच या वार्तिकाच्या दृष्टीने यस्य तिचे सूत्र असिद्ध आहे की ज्याने अचा लोप केला. आणि म्हणून उपदेमध्ये कोण सापडतो? य. बरोबर आहे की नाही? कारण सूर्यागस्त्योच्छे या सूत्र वार्तिकाला काय दिसतो? तिथं अ दिसतो. आणि म्हणून उपदेला कोण आहे? य. आणि म्हणून याचा लोप केला तर स्थिती बनली सूर अधिक ई. जोडून द्या सुरी. मग स्वादी प्रत्यय सु आला. हलग्याभ्यो दीर्घ स्वतिस्थ प्रोक्तम हल सुचा लुक. शब्द बनला काय? सुरी. लक्षात आलं जी? हा तेच दिले. मग य लोप दिले पुढं. याचा लोप मग रूप बनलं सुरी. सुरीचा अर्थ केलाय कुंती. सुरीचा काय अर्थ केलाय? कुंती. म्हणजे काय? मानुषी इयम. म्हणजे ही स्त्री कशी आहे? सूर्याची. मनुष्य जातीची स्त्री आहे. झालं जी? सूर्यागस्त्योच्छेचन ग्यामच्या वार्तिकाचा अर्थ लिहून घ्या. छ किंवा गी प्रत्यय पुढे असेल तर छ किंवा गी प्रत्यय पुढे असेल तर अंगाच्या उपधेमध्ये असणाऱ्या यचा लोप होतो.
यचा लोप होतो. जर तो य सूर्य किंवा अगस्त्य शब्दाचा अवयव असेल तर तरच होतो ना याचा लोप. झालं जी? बस. पुढचं घ्यायचं नाही. उद्या येऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.